एखाद्याच्या कर्माचे घडे भरले की त्याने आयुष्यात केलेल्या माधोरीगिरीचे धडे त्याला पुढे मिळत जातात. पनवेल विधानसभा मतदारसंघात असे दिवस निष्क्रिय आमदार प्रशांत ठाकूर व भाजपच्या वाटेला येणार आहेत. कारण या लोकांनी अजूनपर्यंत उत्तर भारतीय बांधवांचा फक्त मतांसाठी वापर केला. या बांधवांच्या विकासासाठी काही केले नाही. त्यांना उत्तर प्रदेशमध्ये आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेची कोणतीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे या लोकांना अजूनही गावी जाताना रेल्वेतून भेड बकरियांसारखा प्रवेश करावा लागत आहे. भाजपच्या आमदार खासदारांनी एवढ्या वर्षात या लोकांच्या जीवावर निवडून येऊन सुद्धा उत्तर भारतीयांची क्षुल्लक प्रश्न सोडवले नाहीत. आता उत्तर भारतीय लोकांच्या ध्यानात हे येऊ लागल्याने उत्तर भारतीय बांधव निष्क्रिय आमदार प्रशांत ठाकूर व भाजपची साथ सोडत आहे. उत्तर भारतीय मतदार भाजपचा श्वास आहे. हा श्वासच जात असल्याने भाजप मरणासन्न अवस्थेत आलाय. एकीकडे ही स्थिती आहे तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत उत्तर भारतीय बांधवांचा शिवसेनेत प्रवेशावर प्रवेश घडवत आहेत. शिरीषदादांची पक्ष प्रवेशांद्वारे भविष्यातील पनवेल विधानसभा आमदारकीकडे वाटचाल सुरू असल्याचा दावा शिवसैनिक करीत आहेत. आज रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी कामोठे नवीन पनवेल परिसरातील उत्तर भारतीय बांधवांनी मोठ्या संख्येने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आपला नेता मानून जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल, महानगर संघटक DN मिश्रा, कामोठे शहर संघटक संतोष गोळे, उपशहर प्रमुख गणेश खांडगे, विभाग प्रमुख बबन गोगावले, एकनाथ गोवारी, युवासेना महानगर अधिकारी महेश भिसे, विभाग प्रमुख अनिल तळवणेकर, ऍडव्होकेट प्रशांत अनगुडे, नेताजी नागेंद्र सिंह आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उत्तर भारतीय बांधवांनी भाजपवर जोरदार टीका करून जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत यांना आमदार करण्याचा निर्धार जाहीर केला. कामोठे, नवीन पनवेल, उल्वे आणि पनवेल येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या प्रमुख उत्तर भारतीयांची नावे येणेप्रमाणे: सवर्ण सिंह, राकेश सिंह, विनय दुबे, योगेश सिंह, RK ठाकूर, जैनेश्वर शहा, गौतम सिंग, संजय सिंग, राजेंद्र सिंग, धर्मेंद्र सिंग, संकेत, विजय, सुमित सिंग, विपुल सिंग, पवन कुमार सिंग. आज शिवसेनेच्या खारघर येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये उत्तर भारतीय समाजाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश झालेला आहे. आज जरी हा प्रवेश झाला असला तरी मागच्या महिनाभरापासून हा प्रवेशाचा ओघ चालूच आहे. उत्तर भारतीय समाजाला हे समजून चुकलंय की भारत जेव्हापासून स्वतंत्र झाला तेव्हापासून आतापर्यंत पाहायला गेलं तर 90% पंतप्रधान हे उत्तर प्रदेशमधून आहेत. मग त्याच्यामध्ये नेहरूजी असतील तेव्हापासून आत्ताचे जे मोदी जे आहेत ते सुद्धा असतील. पण उत्तर प्रदेश किंवा उत्तर भारत हा नेहमीच विकासापासून वंचित राहिला. खरं म्हणजे महाराष्ट्रापेक्षाही आणि देशामध्ये सर्वात जास्त विकास हा उत्तर प्रदेशचा व्हायला पाहिजे होता. पण संपूर्ण राजकारणी लोकांच्या उदासीनतेमुळे हा विकास झाला नाही. त्यामुळे उत्तर भारतीय समाज मोठ्या प्रमाणामध्ये या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झाला. जेव्हा हा समाज या महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झाला त्यावेळेला त्यांना मोठ्या प्रमाणात द्विधा मनस्थितीमध्ये जगावं लागतंय. ती द्विधा मनस्थिती अशी आहे, जेव्हा हे मुंबईमध्ये काम करायला येतात तेव्हा आम्ही त्यांना उत्तर भारतीय म्हणत असतो आणि हे मागच्या 2-3 पिढ्यापासून इथं काम करत असल्यामुळे जेव्हा हे गावी जातात तेव्हा त्यांना उत्तर भारतातली लोक मुंबईवाले म्हणत असतात. त्यामुळे ते बिचाऱ्यांना इकडचे ना तिकडचे अशी त्यांची परिस्थिती होते. पण याच परिस्थितीचा फायदा घेऊन आतापर्यंत भारतीय जनता पक्षाने या उत्तर भारतीय समाजाचा फक्त एक मतदार म्हणूनच त्यांचा वापर करून घेतला. त्यांना ज्या सुविधा पाहिजे होत्या, ज्या पद्धतीने त्यांचा विकास पाहिजे होता, त्यांना जे महत्व इथं पाहिजे होतं ते महत्व कधीच दिलं नाही. आज ज्यावेळेला उद्धव साहेबांचं नेतृत्व या महाराष्ट्राने आणि या देशाने स्वीकारलेलं दिसतंय त्याच पद्धतीने उत्तर भारतीय समाजाला हे मान्य झालेलं आहे की या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतीय समाजालाही कोणी न्याय देऊ शकतं ते सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे आहेत. किंवा महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये एकमात्र असं नेतृत्व आहे ते सन्माननीय उद्धव साहेबांचं आहे, जे यांना हिंदुत्वासोबत एका विकासाच्या लाटेमध्ये पुढे घेऊन जाऊ शकतात आणि यांना एक सन्मानाचं जीवन प्राप्त करून देऊ शकतात. त्यामुळे यांनी हा प्रवेश केलेला आहे. मी एक शिवसैनिक म्हणून या सर्वांचं स्वागत करतो आणि इथून पुढे आम्ही सर्वांनी एकत्र काम करून आणि सन्माननीय उद्धव साहेबांचा पक्ष या महाराष्ट्रामध्ये नाही तर हिंदुस्थानामध्ये एक मोठा पक्ष, एक राष्ट्रीय पक्ष म्हणून कसा पुढे घेऊन जाता येईल याचा प्रयत्न करत राहू. जय महाराष्ट्र. मैं जितेंद्र सिंह कामोठे शहर से बाला साहब उद्धव गुट में ज्वाइंट बाला साहब उद्धव गुट का कार्य प्रशंसा
श्रीष दादा का व्यवहार, ये सब देख के हम उत्तर भारतीय आज उद्धव गुट में ज्वाइन इसके लिए हुए हैं कि कोरोना के समय जितना हेल्प उत्तर भारतीयों को उद्धव साहब के द्वारा मिला, आज तक किसी से नहीं मिला है। दूसरा विकल्प, आज भी उत्तर भारतीय के दम पे भाजपा की सरकार महाराष्ट्र में है, इंडिया में है, लेकिन आज भी उत्तर भारतीय भेड़ बकरी जैसे अपने उत्तर प्रदेश के लिए जाते हैं। ट्रेन के टिकट के लिए लाइन लगाओ, दलाली दो, ब्रोकर चार्ज दो, फिर भी टिकट नहीं, जैसे मालूम पड़ता है भेड़ जाए बकरी जाए, सब ऐसे भर भर के भेजते हैं। हम कोरोना में देखे उद्धव साहब ने जो सुविधा दिया, जो व्यवस्था फ्री करके दिया, ट्रेन हो, बस हो, कुछ भी हो, हम यही सोच के आज पूरे उत्तर भारतीय समाज उद्धव गुट से जोड़ना चाहते हैं कि नेक्स्ट ईयर सरकार जो है उनकी बने तो हमारे उत्तर प्रदेश के लिए कम से कम 70 के लिए सुविधा मिले। और अभी हम लोग जुड़े हैं, नेक्स्ट संडे कामोठे में भी प्रोग्राम रख रहे हैं, शिवसेना ऑफिस, वहां भी उत्तर भारतीय जुड़ेंगे। उद्धव साहब वाला गुट, निशानी मसाल, हम लोग सब मसाल पे एक साथ रहेंगे और अपने श्री दादा को जिता के विधानसभा में बैठाने का कार्य करेंगे। जय महाराष्ट्र। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद म्हणायची कोणाची ताकदच नाही अशी परिस्थिती आहे, पहिल्यापासूनच ताकद आहे। आता उत्तर भारतीय बांधवांनी मला वाटतं 1 महिन्यापासून साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पक्षप्रवेश चालू आहेत। आता सुद्धा असंख्य अशा लोकांचा पक्षप्रवेश या ठिकाणी झालेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला कामोठ्यामध्ये बघा पहिल्यापासूनच आमचं पदाधिकाऱ्यांचं काम 1 नंबर चाललेलं आहे। श्रीदादा घरात जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आता उत्तर भारतीय यांनी असंख्य लोकांना घेऊन या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे। आताच बोलणं झाल्याप्रमाणे विश्वकर्मा समाजाची जी काही लोक आहेत ती मला वाटतं 2 ते 3 हजार लोक थोड्या दिवसात प्रवेश करणार आहेत। अशी ताकद वाढल्यानंतर कामोठ्यामध्ये वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार होईल आणि नक्कीच श्रीदादा विधानसभेसाठी नक्कीच उभे राहणार आहेत। त्यांना कामोठ्यामधून जास्तीत जास्त मतदान देण्याचं काम आम्ही सर्व कामोठेवासी करूच। आणि पूर्ण पनवेल विधानसभामध्ये आता ज्या पद्धतीने बघितलं, साहेबांनी सांगितल्याप्रमाणे उद्धव साहेबांचं जे काम कोरोनामध्ये होतं त्याचा कुठेतरी आता फायदा म्हणण्यापेक्षा उद्धव साहेबांचं जे नेतृत्व आहे ते काय करेल याची सर्वांना अपेक्षा आहे। ज्या ज्या लोकांच्यावरती अन्याय झालेला आहे त्यांना न्याय देण्याचं काम उद्धव साहेब नक्कीच करतील। या ठिकाणी बीजेपीच्या सरकारचं बघितलं आपण, आता काल अजितदादांचं भाषण आपण ऐकलं की कमळाला, धनुष्यबाणाला आणि घड्याळाला मतदान केलं तरच पुढची 5 वर्ष तुमची ही स्कीम चालू राहील। आम्हाला जर त्या ठिकाणी पाडलं किंवा आम्हाला जर त्या पराभव केला तर तुमचं ते सगळी स्कीम बंद केली जाईल। म्हणजे ज्या स्कीम आता हे राबवत आहेत हे फक्त आणि फक्त विधानसभा डोळ्यासमोर ठेवून राबवायचे काम करतात। अशा पद्धतीचं एकदम गच्चाळ राजकारण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि देशात चाललंय। हे कुठेतरी थांबवण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे महाविकास आघाडीचे सरकार आणल्याशिवाय सर्व तळागाळातील लोकांना न्याय भेटणार नाही। त्याच अनुषंगानं उत्तर भारतीय बांधव आता बघितलं, मग सांगितलं साहेबांनी भेड बकरीसारखे आम्हाला त्या ठिकाणी पाठवतात, काही सुविधा नाही, काही नियोजन नाही, काही सुद्धा नाही। आणि हे फक्त एकच एक उद्धव साहेबच करू शकता। म्हणूनच ही सर्व जनता आपल्याशी एकजूट होते आणि त्याचा फायदा आपल्याला या विधानसभा निवडणुकीमध्ये होईल आणि नक्कीच आम्ही शिरीष दादांना या विधानसभेत आमदार म्हणून पाहिजे एवढंच सांगतो। जय महाराष्ट्र। सर्वप्रथम जय महाराष्ट्र। आमचे जिल्हा प्रमुख श्री शेठ घरत यांचा स्वभाव आणि त्यांना लोकांना हँडल करण्याची जी हातोटी आहे ती इतर राजकीय पुढाऱ्यांच्या पेक्षा वेगळी आहे। श्री घरत साहेब हे लोकांच्या म्हणजे कार्याला हात घालतात, त्यांना एक प्रकारे माणसाला जागा मिळवून देतात, त्यांच्या मनामध्ये एक मोठी जागा मिळवून देतात। आणि उत्तर भारतीयच नाहीत, परप्रांतीयच नाहीत, तर आज त्यांच्या इथे म्हणजे खारघर बेलपाडा परिसरामध्ये नवी मुंबईमध्ये श्री घरत यांची एक वेगळी ओळख आहे की इथे पश्चिम महाराष्ट्रातून आलेले लोक, कोकणातली आलेली लोक, विदर्भातली आलेली लोक, सर्व बहुसंख्य इथं विस्थापित लोक आलेले आहेत उद्योग धंदा नोकरीसाठी। तर श्री घरत त्यांच्या पाठी भक्कम उभे आहेत आणि श्री घरतांसारखं नेतृत्व आज या भागाला गरज आहे आणि ते सगळ्यांशी सहयोगाचे संबंध ठेवून त्यांना वागवत आहेत। त्याच्यामुळे शिवसेनेसाठी पोषक नेता आणि पोषक उमेदवार आणि पोषक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख उगवता तारा आहे श्रीष घरत, हे मी असे म्हणेन। ही जी सुरुवात झालेली आहे ते जिल्हा प्रमुख झाल्यापासून साधारणतः 30 ते 35 हजार लोकांचा प्रवेश आणि मागीलच्या
खासदारकीच्या वेळेला 40,000 सदस्य नोंदणी फॉर्म आणि आता सुद्धा त्यांनी 50 ते 60,000 सदस्य नोंदणी फॉर्म आणलेले आहेत. हे नांदी नाही तर हा त्यांच्या बाजूने कळलं आहे मी म्हणेन. सांगण्याचं म्हणजे असं आहे की उद्धव साहेबांचं काम आणि उद्धव साहेबांनी परवा सम्मुखानंद हॉलमध्ये भाषणामध्ये सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कोण द्यायचा कोण नाही द्यायचा तो विषय त्यांचा होता. दोन्ही पक्षांना आघाडीमध्ये सांगितलेलं आहे, पण उद्धव साहेब कुठल्या याच्यावर राहिले नाहीत, जोमाने काम करतायत. हे नेतृत्व लोकांनी भाषण ऐकून महाराष्ट्रातले उत्तर भारतीय असू दे, विश्वकर्माचे लोक आहेत, गुजराती आहेत, बरेचसे बांधव लोक महाराष्ट्राचे आलेले लोक, त्यांना माहिती पडलं काय इथे एकमेव माणूस म्हणजे उद्धव साहेब आहेत आणि जे उद्धव साहेब बोलतात ते करतायत आणि ते करून दाखवण्याचं काम उद्धव साहेब ह्या विधानसभेमध्ये करून दाखवते. जसं लोकसभेला उद्धव साहेबांनी नवीन निशाणी घेतली मशाल, त्याच्यावर एवढ्या खासदार निवडून आणले. आता विधानसभेला सुद्धा सर्वात जास्त आमदार आणतील हे मशालीवरच येतील. हे उद्धव साहेबांचं ठाम नेतृत्व आहे. हे सर्व जनतेला उत्तर भारतीय असं महाराष्ट्रामध्ये जेवढे परप्रांतीय लोक आले त्यांना त्यांचं नेतृत्व पटलेलं आहे, म्हणून हे आज प्रवेश होत आहेत. आणि उत्तर भारतीय लोकांसाठी जे त्यांचे पनवेलमधले प्रश्न आडलेले आहेत आणि हे आडलेले प्रश्न त्यांचे प्रश्न पोलीस स्टेशन असू द्या, कुठले कामावर जाण्याचा त्रास होतोय, प्रत्येक पाणी नाही, जर हातात तिथं पाणी नाही, लाईटची सोय नाही, अशा विविध गोष्टी त्यांच्याकडे साठी आणलेल्या आहेत. कारण इथे 15 वर्ष आमदार असून बीजेपीचा त्यांनी त्यांना मदत केली होती, त्या मदतीमध्ये सुद्धा त्यांनी काही काम केलं नाही. त्याच्यामुळे ते सुद्धा वैतागलेच, ते समजून गेले आपला इथे बीजेपीचं काहीच कोण काम करत नाही आणि आम्हा लोकांना आमच्या जीवावर त्रास सहन करावा लागतो. तो त्रास आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष त्यांचे ज्या समस्या आहेत त्याचा निरीक्षण करून त्यांना पुढच्या मार्गाला आम्ही लावू. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.